नंदुरबारमधल्या विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाची बातमी साम टीव्हीने दाखवली आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलखाडी गावामध्ये जाऊन पाहणी सुद्धा केलेली आहे। उद्यापासूनच पूल बांधण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे आणि या ठिकाणाहून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खाली खळाळत्या नदीवरून झाडावरचा आधार घेत प्रवास करावा लागत होता। मात्र आता लवकरच या ठिकाणी पूल बांधला जाणार आहे आणि विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेल अशी अपेक्षा आहे। तर आपण ही दोनही दृश्य पाहतोय। विद्यार्थ्यांचा कसा हा जीवघेणा प्रवास आहे। झाडाच्या एका खोडावरून हे विद्यार्थी चालतायत आणि शाळा गाठतायत। मात्र दुसरीकडे ही बातमी साम टीव्हीने दाखवली आणि या बातमीचा इम्पॅक्ट दिसला। प्रशासन या ठिकाणी पोहोचलं आणि या ठिकाणी कशा प्रकारे पूल बांधता येईल याची पाहणी या ठिकाणी केली जातानाची दृश्य आहे। सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन म्हणजे संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी 60 जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचा केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे। जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास 25 मीटर। तर आता ती आम्हाला घेता येईल, पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते, ते पण आता या आठवड्यात आम्हाला करतो। तर थेट घटनास्थळावरून या संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी घेतलाय, पाहूया। अक्कलकुवा तालुक्यातील केलखेडी या आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची बातमी जी आहे ती साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतर जिल्हा प्रशासन आता जाग झालेलं आहे। खडबडून जाग जी आहे जिल्हा प्रशासनाला आपल्याला आहे। केलखेडी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थ्यांना याच सध्याचा जो तात्पुरत्या स्वरूपात तुटलेल्या झाडावरचा जो पूल आहे या पुलावरच प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक दुर्दैवी चित्र जे ते समोर आलं होतं आणि त्यानंतर साम टीव्हीने जी ती बातमी प्रसारित केली होती आणि त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाला जाग आला आहे आणि त्यानंतर या भागातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास जो आहे तो आता थांबणार आहे आणि याच नदीवर केलखेडी नदीवरच्या पुलावर जो तात्पुरत्या स्वरूपात का होईना पूल बांधायला जिल्हा प्रशासन राजी झाला आहे। लोखंडी पूल या नदीवर निर्मिती केली जाणार आहे, मात्र तो पूल आता नेमका कधी बांधला जातो, कधी त्याची तरतूद होते ही देखील पाहणे महत्त्वाचं आहे। तर शासनानं लवकरात लवकर या नदीवर पूल बांधावा आणि या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास जो आहे तो थांबावा अशीच काहीची अपेक्षा जी आहे या भागातील नागरिकांकडून आता व्यक्त करण्यात येत आहे। केलखेडीहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।